तर मित्रांनो, हे पाठीमागचं शेड बघून तुम्हाला आपला व्हिडिओ आठवला असेल. तर मित्रांनो, पहिला या ठिकाणी मी एक व्हिडिओ बनवला होता. त्या व्हिडिओ आपला जवळजवळ 1 लाखाच्या आसपास लोकांनी पाहिलेला आहे. आणि मित्रांनो, आता मी ह्याच ठिकाणी पुन्हा व्हिडिओ बनवायला आले. तर व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे मित्रांनो दुसरा काही नाहीये. तर या ठिकाणी मी तुम्हाला एक दाखवतो गोष्ट, नाही का. तर मित्रांनो, हेच ते शेड आहे. शेडला अजून बी कुलूप आहे. आणि ह्या मित्रांनो, युट्यूबला आपला कोणी व्हिडिओ पाहिला नसेल तर जाऊन बघा. या ठिकाणी ही 2 पिल्लं सुद्धा मी तेव्हा दाखवली होती. आणि ही कुत्र्याची 2 पिल्लं मित्रांनो, ही आई काय त्यांची नव्हती. तर ज्या वेळेस मी या ठिकाणी व्हिडिओ शूट केला ना मित्रांनो, ही आई काय नव्हती. तर इथं जे राहणारी लोक आहेत ना, ती इथंच गेली असतील, दुसरीकडे शिफ्ट झाली असतील कुठेतरी रूमवरती बिमवरती. आणि ही कुत्री बी त्यांच्यासोबत गेली असेल मित्रांनो. कसं मुख्य प्राण्याला आपण जीव लावल्यानंतर ती आपल्यावरती पार जीव ओवाळून टाकतात. एक वेळ आपण मुख्य प्राण्याला सोडू शकतो, पण ते मुख्य प्राणी आपल्याला कधीच सोडू शकत नाही. आणि तसंच ह्या आपल्या कुत्रेबद्दल सुद्धा झालं होतं मित्रांनो. ही ती लोक जिथे गेली होती ना, ही कुत्री सुद्धा त्यांच्यासोबत गेली असेल. आणि तिकडं फक्त मित्रांनो ती ना खाण्यासाठी जात असेल. आणि आपल्या मुलांच्या काळजीपोटी ती या ठिकाणी पुन्हा येत असेल. तर मला तर असं वाटतंय, कारण का मी आता चाललो होतो रस्त्याने आणि मला ती दिसली या ठिकाणी, नाही का. त्यामुळे मी आवर्जून व्हिडिओ बनवायला आलो. तर मित्रांनो, किती काय होऊ द्या आणि काही असू द्या, दुनिया तुमच्या सोबत नसली तरी आपली आई आहे ना आपल्या सोबत असते. आणि हे मुख्य प्राण्यांच्या सोबत आई कोणाची असो, आई ही आईच असते. आणि यावरून तुम्ही बघू शकता.